नमस्कार. आता जे आपण शाळेमध्ये आलेलो आहोत ती शाळा नंबर 3 आहे आणि ही हिंदू मुस्लिम चौकातील शाळा आहे. आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता की प्राथमिक आरोग्य केंद्र बनवले. प्राथमिक आरोग्य केंद्र बनवले काही वर्षापूर्वी. ह्या प्राथमिक आरोग्य केंद्र जे बनवले ह्याला धोकादायक इमारत म्हणून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेनं डिमॉलिशिंगचा काय म्हणते त्याला पत्र काढलेलं आहे डिमॉलिशिंगचं. आणि आता सध्या तुम्ही बघू शकता की डिमॉलिशिंग न करता ही बिल्डिंग आहे त्या परिस्थितीमध्ये थोडेफार त्याच्यामध्ये मेंटेनन्स करून सध्या ती प्राथमिक आरोग्य केंद्र बनवले. नमस्कार एस बी एन मराठीमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण ज्या शाळेमध्ये आलो आहे ती शाळा आहेत हिंदू मुस्लिम चौकातील शाळा क्रमांक 3. आणि ह्या शाळा क्रमांक 3 मध्ये काही दिवसापूर्वी शाळा इथं भरत होती. आता सध्या इथलं काम झालेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की ही जी बिल्डिंग तुम्हाला माझ्या मागे दिसते म्हणजे ही जी इमारत आहे आणि ही इमारत महानगरपालिकेनं डिमॉलिशिंग करायचं म्हणून ठराव केला होता. त्यावेळेचे जे काही अधिकारी असतील त्यांनी असा ठराव केला होता की ही इमारत धोकादायक आहे आणि ही इमारत पाडली पाहिजे. आणि त्यामुळं ही शाळा इकडून काढून आतल्या बाजूला घेऊन गेले शाळा नंबर 3. आणि आज ह्या ठिकाणी तुम्हाला जे माझं मागं दिसतंय हे प्राथमिक आरोग्य केंद्र ह्यांनी बनवले. तर आत्ता लोकांचा जीव धोक्यात आहे की नाही असा माझा सवाल आज महानगरपालिकेला आहे. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जो भोगळा कारभार या ठिकाणी केलेला आहे आपल्याला असं दिसतंय. काही थोड्याफार मेंटेनन्सची गरज होती आणि ती शाळा चांगल्या योग्य रीतीने चालत होती. तिला आतल्या बाजूला घेऊन गेले आणि प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून या ठिकाणी ही बिल्डिंग आता वापरास आणलेली आहे. माझ्याकडे याचे पुरावे आहेत. सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका प्रशासनाचा अनागोंदी कारभार, विद्यार्थ्यांच्या हक्काची मनपा शाळा क्रमांक 3 पाडण्याचा घाट घालून त्याच धोकादायक इमारतीत थाटले आरोग्य केंद्र. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या हद्दीतील हिंदू मुस्लिम चौक परिसरातील मनपा शाळा क्रमांक 3 बाबत एक अत्यंत गंभीर संतापजनक प्रकार उघडकीस आलेला आहे. जिथे काही काळापूर्वी महापालिकेने इमारत धोकादायक शाळा भरवण्यासाठी अयोग्य असल्याचं कारण सांगत विद्यार्थ्यांना आतील बाजूच्या नवीन इमारतीत हलवले होते. जुनी इमारत पाडण्याचे प्रस्ताव दिले होते. त्याच कथित धोकादायक इमारतीचे नूतनीकरण करून आता तेथे आयुष्यमान भारत आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले. महापालिका प्रशासनाच्या या दुटप्पी भूमिकेमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी आणि आरोग्याशी खेळ खेळला जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांमधून होतो आहे. सांगली मिरज कुपवाड परिसरातील या शाळेत 1ली ते 7वीचे वर्ग भरत असून 4 शिक्षक कार्यरत आहेत. पूर्वी ही शाळा मुख्य रस्त्यावरील जुन्या इमारतीत भरत होती. मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणि अतिक्रमण विभागाने ती इमारत धोकादायक आतील भागात हलवली आणि सदर जुनी इमारत पाडण्यात यावी असे अर्ज आणि ठराव वर्ष 2010 मधील ठराव मंजूर करून घेतले. ज्या इमारतीला असुरक्षित आणि धोकादायक ठरवून पाडण्याचे कागदोपत्री नाटक रंगवले होते त्याच इमारतीचे काही काळानंतर नूतनीकरण करण्यात आले. तिथे महानगरपालिकेमार्फत आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले. नागरिकांशी संवाद साधल्यानंतर महापालिका प्रशासनाने नियोजनबद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांची ती जागा लाटण्यासाठी आणि हडपण्यासाठी हा घाट घातल्याचं स्पष्ट होत आहे. प्रशासनाचे हे षडयंत्र अंशतः यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे आणि या सर्व गैरव्यवहारांचे भक्कम पुरावे आता उपलब्ध झालेले आहेत. सदर जुन्या इमारतीत सुरू करण्यात आलेल्या आरोग्य केंद्रामुळे गंभीर स्वरूपाचे आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. या संदर्भात शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षिकेने महानगरपालिकेच्या आयुक्तांना लिखित अर्ज सादर केला. अर्जात नमूद केल्यानुसार शाळेच्या आवारामध्ये अगदी लागूनच दवाखाना सुरू झाल्यामुळे तिथे विविध संसर्गजन्य इतर आजारांनी पीडित रुग्ण उपचारासाठी येत आहेत. त्यामुळे शाळेत शिक्षण घेणाऱ्या चिमुरड्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. याविषयी तातडीनं दक्षता घ्यावी अशी विनंती करूनही प्रशासनाने या अर्जाची कोणतीही दखल घेतली नाही. शिक्षकांनी वारंवार पाठपुरावा करून शाळेची जुनी इमारत किंवा विद्यार्थ्यांसाठी हवी असलेली पुरेशी दुरुस्ती करून मागितली तेव्हा प्रशासनाने निधी किंवा वेळ नाही असं कारण दिलं. परंतु त्याच इमारतीचे नूतनीकरण करून ती आयुष्यमान भारत दवाखान्यासाठी तात्काळ उपलब्ध करून देण्यात आली. यावरून प्रशासनाचा हेतू स्पष्टच होतो. शिवम देसाई, SBN मराठी, सांगली.